छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यावर मुकरब खान औरंगजेबाच्या आदेशावरून शंभूराजे आणि कविकलशांना घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील भुईकोट किल्ला असणाऱ्या बहादूरगडावर आला। 2 दिवस शंभूराजांना बहादूरगडावर ठेवण्यात आले, परंतु 2 दिवसामध्येच औरंगजेबाने आपली छावणी तुळापुराकडे हलवली। औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारण्यासाठी तुळापुराचीच निवड का केली असावी? औरंगजेबाच्या दरबारात एक त्याचा विश्वासू मंत्री सांगत होता, बहादूरगड शंभूराजांना ठेवण्यासाठी सुरक्षित नाही। मराठ्यांना कळाले तर ते गनिमी कावा करून छावणीत घुसून आपल्याला मारतील। औरंगजेबाने विचार केला, एकदा आग्र्याच्या कैदीतून बाप लेक सही सलामत सुटलेत आणि दख्खनमध्ये सोळकी पळो करून आपल्याला सोडले आहे। आता शंभूराजे सुटले तर ते आपली कबर याच बहादूरगडात खोदली जाईल। औरंगजेबाने माणसं कामाला लावली। शोधा, असं एखादं गुप्त ठिकाण शोधा जिथे मावळे सहजासहजी पोहोचू शकणार नाहीत। ठिकाण शोधत इंद्रायणी भीमेच्या संगमावरती असलेले तुळापूर हे गाव। तुळापुराचीच औरंगजेबाने निवड का करावी? याचं महत्त्वाचं कारण म्हणजे औरंगजेबाच्या 5 लाखाच्या सैन्याला उन्हाळ्यात पाण्याच्या पिण्यासाठी वनवन भटकावं लागत नसतं। या उलट इंद्रायणी भीमेच्या नदीत मुबलक पाण्याचा साठा होता। घोडी पाण्या वाचून मरणार नाहीत, सैन्य मरणार नाही आणि इंद्रायणी संगमावर असलेले तुळापूर हे गाव औरंगजेबाला सुरक्षित वाटलं। आणि महत्त्वाचं म्हणजे तुळापूर ह्या गावाला आजूबाजूला कुठलाच गडकोट किंवा मराठ्यांचा खानाखुणा नाहीत, त्यामुळे गनिमी कावा करून मराठे तुळापूरवर हल्ला करणार नाहीत। औरंगजेबाला याचा मंत्र्याला दिलेला सल्ला पटला आणि तो तुळापूरकडे रवाना झाला आणि तिथे छत्रपती संभाजी महाराजांना आणि कविकलशांना तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार करून ठार मारले।